च्या माध्यमातून ज्याच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे, मात्र त्याचं अमानुष कृत्य समोर आलं होतं। भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता हा भोसले असल्याची माहिती समोर येते। खोक्याभाई असं त्याचं नाव आहे। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून राजकारणामध्ये तो सक्रिय आहे। तर सतीश भोसले असं नाव आहे आणि त्याला खोक्याभाई म्हणून ओळखलं जातं। शिरूर कासार भागामध्ये खोक्या नावानं त्याची दहशत असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्याने या नावानं परिसरामध्ये दहशत पसरवलेली आहे। गोल्डमॅन म्हणून सुद्धा स्थानिक पातळीवर त्याची ओळख असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर पार्टी खोक्या आणि गोल्डमन ही टोपण नावं त्याची असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि गाड्यांचा ताफा तसंच गराड्यामध्ये राहत असल्यानं तो चर्चेत असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यात राजकीय पाठबळ आहे, त्याचबरोबर गुंडगिरी आणि दहशतीची पार्श्वभूमी त्याची आहे। त्याच्यामुळे कुठेतरी एक दरारा निर्माण करण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? बीड